आयुष्य हे चित्रासारखे असते. त्यात मनासारखे रंग भरले की फुलपाखरासारखे खुलून दिसते. एखाद्याशी खोटं बोललो किंवा कुणाची फसवणूक केली तर माणसाला क्षणिक आनंद मिळतो, पण पुढे जाऊन मात्र त्याला या फसवणुकीची खूप मोठी किंमत ही चुकवावी लागते. नकारात्मक विचारांनी गुरफटलेली व्यक्तीही बऱ्याच वेळा आपल्या ध्येयापासून भरकटत असते. जे समजूतदार लोक असतात ते श्रीमंत लोकांच्या कधीच मागे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर स्वतः श्रीमंत होण्यासाठी धडपडतात. पैशाची श्रीमंती नव्हे, तर माणुसकीची श्रीमंती मिळवण्यासाठी. काही वेळेला आपणही चुकत असतोच की. सगळ्यांच्या बरोबर चांगलं वागून आपलं सगळं मन मोकळं करून बसतो, पण समोरचा मात्र फक्त आपल्या मनातील गोष्टी गोड बोलून काढून घेत असतो आणि स्वतःच्या मनातील मात्र झाकून ठेवत असतो. माणूस एकटा पडतो तेव्हा जेव्हा तो आपल्या माणसांच्या बाबतीत निर्णय घेताना परक्या लोकांकडून सल्ला मागून घेतो तेव्हा. मैत्री म्हणजे जिथे फक्त काही प्रश्नांची नाही, तर बऱ्याच आयुष्यातील अडचणींचीही उत्तरं मिळतात. काही गमावण्याची जर माणसाला भीती वाटत असेल तर एकदा झाडाकडे पाहावं, जे दरवर्षी आपली सर्व पाने गमावतो आणि तरीही खंबीर उभा असतो, नवीन पालवी येण्याची वाट पाहत. कोणाच्या असल्याने किंवा नसल्याने तसा फारसा फरक पडत नाही किंवा जीवन थांबत नाही, पण जगायला पुन्हा सुरुवात केली तर सगळं सुरळीत मात्र नक्की होतं. जीवन हे नाण्यासारखं असतं. सुख आणि दुःख या जीवनाच्या दोन बाजू असतात, पण आपल्यासमोर एक असते आणि दुसरी तिची योग्य वेळ येण्याची वाट पाहते. सुख असो किंवा दुःख असो, ते नक्की बदलणार असते. हे आपण लक्षात ठेवले तर पुढे येणाऱ्या परिस्थितीचा आपल्याला जास्त त्रास होत नाही. कोणत्याही नात्यात योग्य असे अंतर हे हवेच, कारण खूप जवळीक झाली तर एकमेकांकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात आणि या अपेक्षांपोटीच माणसं एकमेकांच्या चुका काढतात. खूप दूरवर पाहण्याच्या नादात अगदी जवळून काही गोष्टी सहज निघून जातात. म्हणून जास्त दूरवर पाहण्यापेक्षा जे आपल्या जवळ आहे ते व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न करावा. मग ती कोणती वस्तू असो किंवा माणसं असो, त्यांना व्यवस्थित सांभाळा. संकट ही अशी गोष्ट आहे जी एका झटक्यात आपल्याला नेमकं आपलं कोण व परकं कोण हे दाखवून देतं.